नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत. कृपा सिंधू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण म्हणतो आमचं घर स्वच्छ आहे, तरीही आम्हाला त्रास का होतो? पैसे येतात पण ते टिकत का नाहीत? घरात सतत वाद का होतो? आजार का वाढतात? अस्वस्थता का जाणवते? तर मंडळी, कारण असे असते, नकळत झालेले ऊर्जा दोष, अदृश्य नकारात्मक कंपन, घरात साचलेली जड ऊर्जा. आज मी तुम्हाला देत आहे 7 दिवसांची घर शुद्धी साधना, जी केल्यावर घरात सकारात्मकता वाढेल, वाईट दृष्ट नकारात्मकता ऊर्जा निघून जाईल, देवकृपा होईल, शांती आणि समाधान प्राप्त होईल. चला तर मग साधना सुरू करण्याआधी नियम जाणून घेऊयात. सकाळी किंवा संध्याकाळी एकाच वेळेला ही साधना करा. शक्यतो आंघोळ करून केली तर जास्त चांगली. त्यावेळी मन शांत ठेवा, मोबाईल पहिले सायलेंट करून ठेवा. देवघर किंवा घराच्या मध्यभागी बसावे. आता पहिल्या दिवशी घरातील नकारात्मक ऊर्जा ओळख व संकल्प पाहूया. आज पहिला दिवस आहे. आज कोणताही उपाय नाही, फक्त संकल्प आहे. डोळे बंद करा. 3दा दीर्घ श्वास घ्या आणि मनात बोला, माझ्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा आजपासून हळूहळू नष्ट होऊ दे. हे घर शुद्ध, पवित्र व सकारात्मक होऊ दे. घरात जिथे तुम्हाला बेचैनी वाटते, सतत वाद होतात असं वाटतं, झोप लागत नाही, आजार वाढतात, त्या जागा मनात ठेवा आणि आज घराशी संवाद साधा. दिवस दुसरा, मीठ व पाण्याने ऊर्जा शुद्धी. काचेच्या वाटीत पाणी घ्या व त्यात खडे मिठाचा एक खडा टाका. हे पाणी घराच्या मध्यभागी ठेवा आणि बोला, हे मीठ माझ्या घरातील सर्व वाईट ऊर्जा शोषून घे. आणि 24 तासानंतर हे पाणी टॉयलेटमध्ये टाका आणि वाटी धुवून ठेवा. हा उपाय 90% नकारात्मकता कमी करतो. आता दिवस तिसरा, धूप, धुनी, अगरबत्ती साधना. गूळ किंवा लोबन किंवा कापूर किंवा धूप घरात घड्याळाच्या दिशेने फिरवा. जिथे जिथे ही धुनी जाईल तिथून नकारात्मक शक्ती निघून जातील. विशेष लक्ष द्या, बेडरूम, किचन आणि मुख्य दरवाजा इथे सगळीकडे हा धूप फिरवा. दिवस चौथा, दिवा साधना. तुपाचा दिवा हा मुख्य दरवाजाजवळ ठेवा. हा दिवा माझ्या घरातील अंधार दूर करो आणि प्रकाश, शांती आणि समाधान देव. दिवा म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे. आता दिवस पाचवा, मंत्र व नामस्मरण. 108 वेळा जप करा. ओम श्री स्वामी समर्थाय नमः किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या मंत्राचा जप करताना घरात सुवास पसरतो असे कल्पना करा. आता साधना दिवस 6व्याची, वस्तू व कोपरे शुद्धी. तुटलेल्या वस्तू काढा. न वापरलेले घरात कपडे जे आहेत ते दान करा. घराचे सर्व कोपरे स्वच्छ करा. जाळे जळमट काढा. जुनी वस्तू ही जुनी ऊर्जा देते किंवा नवीन जागा ही नवीन संधी देते. दिवस 7वा, देवकृपा व आभार साधना. आता म्हणा देवघरासमोर उभं राहून, हे प्रभू, माझ्या घरावर, कुटुंबावर तुमची कृपा सदैव राहू दे. डोळे बंद करून घ्या आणि घर प्रकाशाने भरलेलं आहे असं पहा. मंडळी, ही साधना केल्यानंतर घरात हलकेपणा जाणवेल, झोप सुधारेल, वाद कमी होतील, मन शांत होईल. ही साधना 3 महिन्यातून एकदा करा. या 7 दिवसाच्या घर शुद्धीमध्ये तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि स्वामी कृपेची अनुभूती मिळते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.